नमस्कार शेतकरी मित्रांनो ही ज्वारी व्हरायटीची 186 कुर्नाल कंपनीची ही ज्वारीला आपण 90% सेंद्रिय पद्धतीने केलेली आहे। जीवामृत, गाझियाबादचे वेस्टेज कंपोजर, सुरुवातीपासून आपण हेच वापरले मित्रांनो। तुम्ही बघू शकता या ज्वारीचा दांडा किती मोठा आहे, एकदम जाड दांडा आहे आणि एका दाण्यापासून 4-5 फुटवे आणि ते फुटवेसुद्धा एकदम सशक्त आणि जाडमध्ये एकदम उभे। कणूससुद्धा एकदम मोठं पडलेलं आहे। आपण या ज्वारीला कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत वापरलेलं नाही आहे। लोक म्हणतात की रासायनिक खताशिवाय शेती होऊ शकत नाही, पण हे शक्य आहे। पूर्ण प्लॉट माझा एकसारखा आहे मित्रांनो। पानं पण खूप चवडे आहे, तुम्हाला दाखवतो पानाची साईज की। आता हे पान आहे, हे पान असं 4 बोटासारखं चवडं पान आहे। हे पान पूर्ण हात बसून होतो या पानावरती। दांडाने मित्रांनो असं रफ एकदम किल्लस नाही येणार। हे बघा हा दांडा किती मजबूत आहे, हा बघा दांडा। तुम्हाला दाखवतो आता। हे यात एकच बी पडलेलं आहे बा। एका बीपासून किती फुटवे निघाले, 1 2 3 4 5 6। एका दाण्यापासून मित्रांनो 6 फुटवे आणि प्रत्येक फुटवा असा मजबूत आहे, किल्लाच नाही येणार मित्रांनो। ही सर्व कमाल फक्त आपल्या जीवामृतची आहे। आपल्याजवळ जर देशी गाय असेल ना मित्रांनो, तुम्ही शेण, गोमूत्र, बेसन पीठ, गूळ हे टाकून सनी आणि गाझियाबादचे वेस्टेज कंपोजर हे टाकून सनी बनवा आणि प्रयोग करा। प्रयोग करायला अडचण नाही मित्रांनो। गाय आहे, आपली माता आहे। तिच्या शेण गोमूत्राचा फायदा घ्या मित्रांनो, निःशुल्क आहे ना। काही बाहेरून आपली विकत आणण्याची गरज थोडी नाही। आणि जर तुमचं पीक जर सशक्त आणि चांगलं येत असेल तर मग काय अडचण आहे वापरायला। आज दिनांक 19 फेब्रुवारी 2024 या दिवशी व्हिडिओ शूट केला आहे मित्र। तुम्हाला माझी ज्वारी कशी वाटली, प्रयोग कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नक्की। धन्यवाद।